ठाकरे दिल्लीला अमित शहा यांना भेटायला गेले हे अजय चौधरी यांना विचारल्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की आपल्याला माहित नाही आणि याबद्दल तुम्हाला त्यांच्याशीच बोललं तर बरं होईल। तर आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधलाय, पाहूयात। अजय चौधरी आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अजयजी, काय सांगाल, आतमध्ये जो गदारोळ झाला आहे संपूर्ण महाराष्ट्राने तो बघितलाय, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, हे अयोग्य आहे। या सदनाच्या या परिसराच्या एक थोर परंपरा आहे, महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे आणि प्रत्येक आमदारांनी एक दुसऱ्याचा सन्मान करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत करत ते इथपर्यंत आलेलं आहे। आपण काय वागतो, आपण चुकीचं वागलो तर त्याच्या समाजामध्ये जनमानसामध्ये काय प्रतिक्रिया उमटतील याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आहे। आणि अशा प्रकारे जर सदनाच्या बाहेर त्या परिसरामध्ये अशा प्रकारे एकमेकाच्या अंगावरती धावून त्याच पक्षाचे आमदार जाणार असतील ते निंद आहे। कारण एक विशिष्ट हेतूने गेलेले लोक अशा प्रकारे वागू शकतात। ते काय निष्ठेपोटी गेलेलं नाही, स्वार्थापोटीच गेलेलं आहे आणि स्वार्थ साध्य झाला नाही तर ते असं होणारच होतं। त्यामुळे पुढे पुढे अजून काय घडते ते आपण पाहत राहाल। निवडणुका जाहीर होऊ देत, एकमेकाच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राला पाहतो। मुख्यमंत्री यांनी उत्तर देण्यासाठी टाळलंय, शंभूराजे देसाई यांनी पण उलट उत्तर दिलेलं आहे की तसं काही नाही घडलं, बोलता बोलता आवाज वाढला, याच्यावर काय म्हणणं आहे? आता त्यांनी पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, तुमचा कॅमेरा काय बोलतो हे महत्वाचं आहे ना। अजून एक प्रश्न होता की काल एक अशी बातमी आली की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अमित शहा यांना भेटायला दिल्लीला गेले होते। ते मला माहित नाही, ह्याच्याबाबत आपण त्यांच्याशीच बोलले तर अधिक। नक्कीच। एकूणच बघितलं, अजय चौधरी आपल्यासोबत होते आणि त्यांनी दोन्ही प्रकरणावर असं उत्तर दिलेलं आहे आपल्याला की पहिले म्हणजे त्यांना माहित नाही आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे दिल्लीला गेल्याबद्दल, आणि सोबतच आतमध्ये जो गदारोळ झाला सभागृहामध्ये त्यावर सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन मनोज दयाकर सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।